वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जो या जाण्याच्या अगोदर ज्याने आपला प्रवास तय केला आणि त्या शिखरावर जाऊन पोहोचला त्याला जावं लागणार नाही. म्हणून गीतेचं स्पष्ट वाक्य यद्गत्वा न निवर्तन्ते. ज्या घरी गेल्यानंतर याला परत यावं लागणार नाही ते स्वरूप स्थितीचं घर आहे. परंतु आपली घरं आपल्याला सोडावी लागणार. भाग्याचे बरं का तुम्ही का थोडा थोडा पहिलाच अभ्यास करून ठेवता का आषाढीला तरी कार्तिकीला तरी सोडत जाऊ का जजमेंट आपल्या विरुद्ध होणार आहे हे तुम्हाला माहित आहे ना. पहिलाच अभ्यास केलेला बरं थोडा थोडा अगोदर त्याला सोडायला शिकत जाऊ. कोणाला? त्या घराला. का कसं सोडलं जाणार आहे थोडा थोडा वृत्तीला जर अभ्यास असला सर्टिफिकेट मिलेगा तो कोई पूछेगा नहीं, लेकिन वहां न जाने कैसी सुई है, कितनी हड्डियों के साथ टकराई है और धार भी उसकी बोथट हो गई होगी. न जाने पत्थर पर घिस के हमको फिर चुभा देंगे, क्या करेंगे पता नाही. पुन्हा दगडावर घासून टोचतात की काय कोणास ठाऊक. म्हणून त्याला भीती आहे. तो अगोदरच सर्टिफिकेट घेतो. का? पंढरपूरची तयारी. बरोबर आहे. एक आहे का पंढरपूरला जाण्याला ही तयारी. लाडू घ्या, करंज्या घ्या, आमकं घ्या, ढमकं घ्या, सुलट घ्या, सुलटवडा काय असेल ते काय पाहिजे ते घ्या. जशी आपण इथे जाण्याची तयारी केली परंतु परलोकाला किंबहुना हे शरीर सोडताना जाण्याच्या तयारीच्या नादी आपण मात्र लागलेलो. बरं ते जाणं अनिवार्य आहे. पंढरपूरला जायला कोणाला सक्ती नाही, आपल्या मर्जीने निघाले. परंतु त्यावेळेला सक्ती आहे का जावं लागणार म्हणून. जरा धनी लोक जर एखाद्या शहरामध्ये चालले ना, दिल्लीला इथून काल लावते एखाद्या लाजवाल्याला, हम अमुक तारीख से यहाँ से रिजर्व करके आ रहे हैं, हमारे लिए कमरा रिजर्व रखना, हमारे इतने सीट होंगे और इतने दिन हम रुकेंगे, इतने बजे हम पहुंचेंगे. पूर्ण व्यवस्था केलेली असते. काही आले जाण्याच्या अगोदर इथून कॉल लावला. कुठे? अशोक होटल दिल्ली. इथून लावला आणि तिथे खोली रिझर्व करून ठेवली का पुढे आराम नको. पण सांगू का आपल्याला या जीवनासंबंधी आपल्याला कळलं परंतु याच्या नंतर पलीकडे जीवन आहे त्याच्याकरता आपण काल लावलाच नाही का हे भगवान कभी ना कभी आएंगे और उस समय हमारे लिए जगह रखना कोई कॉल नहीं लगाता. भाई आषाढ महिन्यामध्ये एखाद्या वेळेला घरी वाढला मी अमुक अमुक तारखेला एवढा महिना संपला, आई वडिलांचं मत आहे म्हणून मी नंतर हा महिना संपल्यावर घ्यायला येतो. पहिल्याच वर्षाला एवढा महिना संपल्यावर मी घ्यायला येतो. अगोदर कळवलं आणि नंतर गेला. व्यवहार दक्ष व्यवहार साधला बरोबर. पण याच्या पलीकडचं माझं काही जीवन आहे या बाबतीत साधनेचा अभाव आहे. परंतु साधू संत म्हणतात पुढेही बहुत करणे आहे. याच्या नंतर आमचं जीवन संपत नाही. हे जीवन संपून अधिकच वाढीला लागलं. सांगू आपला शेतामध्ये आणि वापसा साधून जो दाना पडला तो संपण्याकरता का अधिक उगवण्याकरता? जरा बोला बरं का. एक कण आहे पण कणसाला जन्म देणार आहे. आपण कर्म कर्म करत करत जरी मेलो तरी दाणा संपला नाही, अनेक दाण्याला जन्म देणार आहे, अनेक जन्माला जन्म देणार आहे तो. पुढे मजा आहे त्याची. अगा कर्मी फळी, अगा कर्मी जै उरावे, तै तिही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाये का रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निर्वृत्ती. जीवाचा हा कहर या यातना कधीही समाप्त होणाऱ्या नाही. परंतु एक ज्ञानाग्नीच सर्व कर्माणी, हा ज्ञानाचा अग्नीच या सर्व या अंकुरांना या बीजांना दग्ध करणारा आहे. आणि म्हणूनच ही वाक्य चरितार्थ होणार आहे का जन्म नाही रे आणिक हे साध्य आहे. तुका म्हणे माझी भात एवढं उत्कृष्ट साधन आहे आणि पुन्हा साध्य परमात्म्याची प्राप्ती. आणि या ज्ञानामुळे काय होईल? पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. असं जगामध्ये साधन आणि साध्य याच्या पलीकडे उत्कृष्ट होऊ शकत नाही. बाकीचे साधन म्हणजे व्यभिचारी साधन आहे. कशी? बेट जे साध्य ते साधन बनतं, पुन्हा जे साध्य ठरलं ते पुन्हा साधन बनतं. त्याच्यामध्ये परिवर्तन होत राहतो. कुठे वाईट आहे बरं का. तुमची आमची मोठी मजा सांगू का. थोडासा जर आनंदाचा उत्सव आला तर 2-3 बँड पार्ट्या लावतात. हो बरोबर आहे ना. काही आनंदाची वेळ आली का याला सुपारी दे, त्याला सुपारी दे, सर्वांना तेवढा तमाशा. 8 दिवसात जर काही दुर्घटना घडली तर म्हणजे त्या बँडवाल्याला बोलवावं लागतच नाही. घरचंच बँड तयार. नाही कळलं? घरचंच म्हणजे सुखही पचवता आली नाहीत आणि दुःखही पचवता आली नाहीत. याच्या उलट जो सुख दुःख पचवत गेला
आणि म्हणून त्याला शेवटच्या वेळेला बँड पार्टी लावली का पठ्ठा हा जग सोडतोय म्हणून आज का कल्याण झालं का? अरे हिसकिस वाकडा तिकडा चेहरा करून यानं जग सोडलं नाही. आपल्या मस्तीमध्ये जसा आला होता त्या मस्तीतच निघून गेला. या जगाचा कायमचा निरोप घेतला. आणि तेही नाही म्हातारा होऊन सडून पडून नाही. झाकलीये घटीचा दिवा काय झाला निर्णो केव्हा तया परी पांडवा देह ठेले. गड्याखाली झाकलेला दिवा केव्हा विजला जसं कळलंच नाही. सत्पुरुषानं आपलं शरीर केव्हा सोडलं कोणालाही कळलं नाही. देखणेवाले देखते रह गए. पाहणारे पाहतच राहिले आणि त्यानं आपलं कार्य आटोपलं होतं. मोठी मजा आहे बरं का. पण लोकांनी त्याला धन्यता वाटली. लोक रडत बसले आणि मंगलम मरणम मंगलम येत्र. त्याचं मरण हे मंगल रूप मानलं गेलं. त्याच्याबद्दल दुःखदायी आणि सुखही नाही. बाकीचे लोक रडत बसले त्याला सुखही नव्हतं आणि दुःखही नव्हतं. जाताना मजा आहे. मी नेहमी सांगत असतो जाताना त्याला वाटलं खूप मजा आहे. याचं कारण आहे हे प्रभू आयुष्यभर तुझी वाट बघितली रे. मी नेहमी सांगत असतो बरं का परमात्म्याची वाट पाहण्यामध्ये बरंच जीवाला दुःख आहे. परंतु वाट पाहून पाहून तो जर भेटला तर खूपच मजा आहे. त्याच्यापेक्षा व्यवहारामध्ये केवळ वाट पाहण्यामध्ये मजा आहे. भेटण्यात मजाच नाही. परमार्थामध्ये वाट पाहण्यात मजा नाही बाकी भेटण्यात मजा आहे. कशी? जर साधना करून करून जर परमात्मा भेटला तर साधक पुढ्या मस्तीमध्ये असतो. प्रभू एवढा अंत बघितला असणार एवढी वर्षाची वर्ष लुटल्याने नंतर तुला दया आली. परंतु पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. माझं भाग्य उदयाला आला. तो खुशीमध्ये असतो. आणि व्यवहारामध्ये याच्या उलटही भेट. वाट पाहण्यातच मजा भेटीमध्ये मजाच नाही. जो मजा इंतजारी में देखा जो मजा इंतजारी में देखा वह नहीं वसल यारी में देखा. वाट पाहण्याची मजा आली ती भेटण्यात मजा आली नाही. हा व्यवहार बरोबर आहे ना. वाट पाहण्यात बरं वाटतं. आईला वाटतं पोरग येईल पोरग येईल. आल्यानंतर आटेदाल का भाव बराबरावर आहे क्या. आल्यानंतर मजा गेली. वाट पाहण्यामध्ये म्हातारीला आतुरता होती का भेटल्यानंतर आतुरता आहे. जरा बोला ना. वाटेकडे डोळे लागले होते. येईल आता दिवस मावळायला चाललाय. निश्चित मला भरोसा आहे का येईल आता. ही वाट पाहिली बरोबर आहे ना. आषाढ महिना संपला. आता येतील आता वगैरे वगैरे. वाट पाहण्याची मजा आहे ती. प्रत्यक्ष गाठभेट झाल्यानंतर भांडणच सुरू. मजाच गेली हो. काय मोठी मजा आहे. जो मजा इंतजारी में देखा वह नहीं वसल यारी में देखा. वाट पाहण्याची मजा वाटली ती प्रत्यक्ष गाठी भेटीमध्ये मजा वाटली. हा व्यवहार झाला. परंतु सांगू का वाट पाहण्यामध्ये दुःख तो परमार्थ आहे. वाट पाहण्यामध्ये दुःख परंतु भेटीमध्ये आनंद. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. तिथे भांडणच नाही. आणि भांडण असलं तरी मोठं मजेदार भांडण आहे. चिडाचिडीचं भांडणच नाही. अशा परमार्थामध्ये भांडणच नाही. उलट इतक्या प्रेमाने आणि आसावलेल्या नेत्राने तो बघत असतो. हो केवढं माझं भाग्य उदयाला आलं. मी अनेक वेळेला दृष्टांत सांगून गेलो. ज्या वेळेला शबरीच्या पुढे भगवान उभे त्याला तोंडावर हात फिरवला. म्हणते बाबा इतका उशीर केला ना रे. म्हातारपण माझं टेकलं. डोळ्यांमध्ये दम नाही राहिला तुला बघायचा. आणि त्यावेळेला भेटतोस. इतका वेळ तुला फुरसत नाही मिळाली. कशा करता आलास रे. एवढी फालतू बाई नीच जातीची आलास तरी का म्हणून आला रे. जया भक्तीची येतुली प्राप्ती म्हणून आलो. जे कैवल्याचे परते सर म्हणती म्हणून आलो. जयांचे लिलेबाजी नीती जियाली दिसे म्हणून आलो. कशा करता आलो. अरे शबरी मां तेरे पास मैं नहीं आता तो तेरी ख्याति नहीं बढ़ती और मेरी भी ख्याति नहीं बढ़ती. मुझे कोई भी दया सिंधु नहीं कहता. मैं आया हूं दोनों का भला करने के लिए. लोग भी कहेंगे कि इतने छोटे के पास ये जाता है और मैं छोटे के पास न जाता तो तेरी किंमत भी नहीं बढ़ती. रामायण में कोई तुझे पूछता नहीं. परंतु मी आपुलियाचे आणि काय वारे तुझ्या करता आलो. तोंडावरून पुन्हा हात फिरवला. तुझा काय रे दोष बाबा. माझी पुण्यपुंज अजून पूर्ण झाली नव्हती म्हणून तू भेटला नव्हतास. एक आहे तिथे वाट पाहण्यामध्ये दुःख आहे आणि भेटीमध्ये सुख आहे. व्यवहारामध्ये वाट पाहण्यात सुख आहे आणि भेटीमध्ये दुःख आहे. भेटून भेटून किती वेळ आनंद टिकेल. अगदीच थोडा वेळ हो. फारच थोडा वेळ. संसार केलेल्या माणसाला उत्तर आयुष्यामध्ये विचारून पहा कसं काय चाललंय. म्हणतो आता द्या सोडून जे आहे ते बरे. परमार्थ करणाऱ्याला मरेपर्यंत केव्हाही विचारा कसं काय चाललंय.
अरे कहता जिंदगी निहाल हो गई और क्या बताओ, आयुष्य माझं सफल झालं, हा रिझल्ट आहे रोगांचा. एकाचा पश्चाताप आणि एक अनुताप तीर्थामध्ये नहालेला, त्याला म्हणजे आता मस्तीच मस्ती आहे. हा दोन्हीमध्ये फरक आहे संसारात आणि परमार्थामध्ये. ते अनेक वेळेला सांगत असतो, जो करून संपला त्याला परमार्थ म्हणावा, जो करून कधी संपत नाही, संपला नाही आणि संपणार नाही त्याला संसार म्हणावा. ज्याचं फळ निश्चित त्याला परमार्थ म्हणावा. ज्याला फळच नाही किंबहुना फळाभास आहे त्याला संसार म्हणावा. ज्याचं फळच कुफळ त्याला संसार म्हणावं. जे फळ पात्रामध्ये पडल्यानंतर जिंदगी सफल त्याला परमार्थ म्हणावा. व्यवहारात ती फळं सर्व सडकी हो, बरोबर आहे ना. आपण केलेली याला कर्माला लागलेली फळं सर्व सडकी फळं, काही टिकणार नाही, एकही टिकाऊ नाही. परंतु जोडीने हे नसरे धन हे परमार्थाचं फळ आहे. अविनाशी आनंद घन परमार्थ महाधन जोडी देवाचे व्हावया जतन हे उपाय लाभाचे. हे जतन यत्न करून करून हे जर प्राप्त झालं तर म्हणतात तुका म्हणे आता लाभ नाही या परता. याच्या पलीकडे जगामध्ये लाभच नाही. त्या दुःखांमध्ये सुख सामावलेलं आहे, व्यवहारातल्या सुखांमध्ये दुःख सामावलेलं आहे. पुढे मजा याची. आणि करता करता या साधनांच्या वाटेला ज्या वेळेला तो लागलेला आहे त्यावेळेला आलेल्या दुःखाने तो सुख मानत मानत चाललेला आहे. त्याचा प्रवासच मोठा मजेदार आहे. आणि कधीतरी असं होतं हो, मी अनेक वेळेला दृष्टांत सांगत असतो का मनुष्य सुखाला दुःख कसा मानतो. पारमार्थिक मनुष्य तो सुखाला दुःख मानत असतो. त्याला जर कोणी आग्रह केला ना, हे एवढं एवढं राहू द्या, पण तो नको रे बाबा सांभाळण्याचा उपरिवार. इथे एक आवलिया फक्कड साधू होता बरं का पंढरपुरामध्ये, रोज या गावामध्ये भटकायचं. तिने 100-200 रुपयाची शाल अंगावर घालायची का थंडी लागते म्हणून. आणि ज्यावेळेला काही मिनिटं बसल्यानंतर ती शाल ते ब्लँकेट तिथेच सोडून चालू पडायचं पडतं. कुठं मस्त आवलिया. आणि या पंढरपुरामध्ये फिरताना मी अनेक वेळेला बघितलं, बरीच 53च्या आसपासची घटना. या बाजूने पण फिरायचे, बाबांनी पण पाहिले अनेक वेळेला. पुढे सुंदर वृत्ती का जिथे कुठे वृत्ती अटकलीच नाही, आपल्या मस्तीमध्ये मस्त. ज्या मिनिटाला जशी वृत्ती उठेल त्याप्रमाणे त्या वृत्तीबरोबर बागडणारा. वृत्तीबरोबर बागडणारी दोन प्रकारची माणसं बरं का. एक अतिशय व्हायला गेलेली आणि एक अतिशय पोहोचलेली. फालतू माणसाच्या मनामध्ये जे येतं तेच करत बसेल बेट. जर झाली संध्याकाळची इच्छा तर हा घरातून चालला, केला सण साजरा केला आणि संध्याकाळचा ही लागण साजरी केली. तर फक्कड महात्म्याच्या मनामध्ये जर आलं, वृत्ती उठली का त्याप्रमाणे नाचणारा. कधी आपल्या मस्तीमध्ये मस्त, कधी वृत्तीला उठून द्यायची सहज लीला चालू असतात. कुठे मजा आहे त्याच्या जीवनाची. एक साधन करून करून परिपक्व अवस्थेला गेलेला म्हणून त्याचं जीवनच मोठं मजेदार आहे. एक साधना करत करत त्या दुःखाने ज्यानं सुखच मानत फिरला बरं का. थंडी लागते लागू द्या. एका साधूला गंगोत्रीमध्ये त्या गंगेच्या पात्रामध्ये हिवाळ्यामध्ये उभा असताना, हिवाळ्यात बरं आपण 4-4 ब्लँकेट ओढू, ज्या वेळेला पांघरू त्यावेळेला आपल्याला बरं वाटेल. आणि त्या हिवाळ्यामध्ये हत्तीसारखं जाड चामडं झालेलं शरीर, हिवाळ्यामध्ये बर्फाचं पाणी आणि त्याच्यामध्ये पठ्ठा उभा आणि प्रभूला आळवणं चाललंय. प्रभू एक दिवस विचारा हमने कहा महाराज इतने ठंडी में आपको ये ठंडी महसूस नहीं हो रही है? कहते परमात्मा के साथ जब तार लग जाती है तो सारी ठंडी कहाँ जाती है पता नहीं. हमने कहा महाराज ये चमड़ा तो फट रहा है बिल्कुल. तो कहते ये फट रहा है लेकिन वृत्ति नहीं फट रही है, इसलिए अच्छा है, बढ़िया, फट जाए कोई बात नहीं, कोई फरक नहीं पड़ रहा है. काहीच फरक पडत नाही. शरीराचं चामडं जरी फाटलं तरी परंतु जोपर्यंत वृत्ती फाटत नाही तोपर्यंत काहीच बिघडत नाही. आणि वृत्तीवर सर्व अवलंबून आहे. या दुःखालाही सुख मानणारा तो आणि आपण सुखालाही दुःख मानत असतो. बरोबर आहे. व्यवहार हा सुखालाही दुःख. एवढी ज्याने दुःख सुखरूपानं पचवत पचवत तुझ्या पायासाठी केली आराणूक. हे भगवान तुझ्या करता एवढं केलं होतं रे. आणि त्याचं पर्यवसान ज्या वेळेला याच्या पदरामध्ये पडलं त्यावेळेला त्याच्यासारखा सुखीच तो आहे. छोटासा ध्रुव बालक परमात्म्याच्या शोधामध्ये निघाला आणि आलेली दुःख त्याने सहज पेलली. त्याला सहज ज्या वेळेला परमात्मा त्याला भेटतो आणि विचारलं म्हणजे काय रे बाळ तुझ्या मनामध्ये काय आहे.
ज्ञानोबारांनी गोड वर्णन केले, त्याला काय पाहिजे होतं तो वना आला याची लागी दे बैसावे पितयाचे उत्संगी. बापाच्या मांडीवर बसावं म्हणून तो जंगलामध्ये आला होता. तो साधना करत करत परंतु एका साधूचा उपदेश त्याला लागू पडला आणि त्याने अशी जागा मागून घेतली का जिथून कोणी उठ म्हणू शकणार नाही. तो ध्रुवतारा आजही आकाशामध्ये चमकतोय. म्हणून हिंदीमध्ये एक वाक्य, ऐसी बात बोलिये कोई न कहे झूठ, ऐसे जगह पे बैठिये कोई न कहे उठ. मागून येऊन पुढे येण्याचा प्रयत्न नको करू. प्रवचनात जिथे जागा मिळाली तिथेच बसत जा. हे तर बाकीच्याला हात जोडावे लागतात का बसा, जिथे आहे तिथेच बसा आणि हे चालले पुढे. अगोदरच येत जा, मग काय करतात त्याला. उगीच आपल्याला येतं आपण दुसऱ्याला त्याने 3 तास बसलेला अगोदर त्याला किती वेदना होत असतील का मोकळं बसायला असावं. आणि हे वेळेवर आले आणि पुन्हा मोठं झंझट होत होते सर्व. त्या श्रोत्यांच्या डोक्याला खुराकच होते. तोही चिडचिडतो आणि मग ते लोक त्या व्यवस्थापकावर बिघडत असतात. मग व्यवस्थापक आम्हाला म्हणतात महाराज तुमच्या झंझटात पडणं म्हणजे आम्हाला खूपच महाग पडतं. हे ऐसी बात बोलिये कोई न कहे झूठ, ऐसी जगह पे बैठिये कोई न कहे उठ. ही जागा त्याला मिळाली, त्याच्या साधनेची परिपक्वता होती. पुढी मजा आहे. अनेक वेळेला मी सांगत असतो उपरी इन्स्टिट्यूटमध्ये अनेक या प्रकारच्या कहाण्या आल्या बरं का. एक एकाहून एका वेळेला एखाद्याला उपदेश केला जातो तो 9 वेळेला, एखाद्याला उपदेश केला तो 1 वेळेला. उपनिषदामध्ये कधी एका वेळेला तत्वमसी वाक्याचा उपदेश जर केला तर त्याच मिनिटाला त्याचं काम झालं. पण एकाला 9 वेळेला सांगितलं का तत्वमसी. एकदा सांग, 2 वेळेला सांग, 3 वेळेला सांग, काहीच फरक नाही पडला. अरे ते परमात्म तत्व तू आहेस. अनेक वेळेला सांगूनही ज्या वेळेला उपयोग झाला नाही, पहिल्या वेळेला सांगितलं तर म्हणतो नाही हो मी परमात्मा होईल कसा. त्याने तर्क दिले. अस्थि चर्ममय देह माझा, ही इंद्रिय सर्व बरोबर, परमात्मा चित, माझं शरीर जड, तो आनंद रूप, मला नेहमी डोळे पुसावे लागतात, तो व्यापक, मी परिच्छिन्न, तो सुखी आणि आनंदी, मी दुःखी आणि मावळलेली माझी सुरत, मी परमात्मा होईल कसा. टळलं. त्याला पुन्हा सांगितलं का मग तू परमात्मा नाही म्हण. नाही म्हणून जमणार नाही. म्हणजे मी परमात्मा तुम्ही सांगितलं तुम्ही खोटं बोलणार नाही. मग त्याला दुसरा पुन्हा उपदेश केला. म्हणजे बाळ तू ज्या वेळेला समोर उभा असतो आणि तुझ्या समोर जर कोणी उभा राहिला तर काळ्या पुतळीवर या डोळ्याच्या जो पुरुष दिसतो ना तोच परमात्मा आहे. त्याला पुन्हा उपदेश केला. एषः अक्षणी पुरुषः दृश्यते सत्वम असी, तोच परमात्मा तू आहेस. त्याच्या बावळ छाप जे होतं ना त्याला मोठा आनंद झाला का कोणाच्या डोळ्यासमोर आपण उभं राहू गेलो का आपलं प्रतिबिंब निगेटिव्ह त्याच्यामध्ये उमटत असतं त्या डोळ्यामध्ये. त्याला खूप आनंद झाला आणि उड्या मारतच घरी गेले का मी परमात्मा पाहिला, मी परमात्मा पाहिला. एका साधूनं सांगितलं का त्या बुबुळावर जे काळं आपलं प्रतिबिंब दिसतंय तोच परमात्मा आहे म्हणून. तो विरोचन आणि इंद्र ही 2 मंडळी गेली होती गुरुजवळ आणि या दोघांना एकच उपदेश केला. परंतु इंद्र हा पुण्य असल्यामुळं झटकन त्याला कळलं का हा डोळ्यामध्ये जो पुरुष दिसतो तो कादाचित कतने सती, कधी कधी दिसतो आणि कधी कधी दिसत नाही, म्हणजेच तो परमात्मा नाही. ज्या पडद्यावर तो उमटतो तो पडदा जर मडका आहे तर तो स्थायी राहील कसा म्हणून तो पुन्हा गुरुकडे गेला. गुरुदेव तुम्ही सांगितलं का या डोळ्यामध्ये जो पुरुष दिसतो तो परमात्मा आहे, परंतु माझ्या बुद्धीला पटलं नाही. गुरुजीला आनंद झाला आणि पाठीवर थाप मारली, म्हणजे शाबास पडते. आणि जे एक होतं ना बावळट शाब नंबर 1 त्याला मला देव कळला, मला देव कळला, मला देव कळला पुन्हा पुन्हा म्हणायचा. जानाम्यहम नाहम म्हणणे सुवेदेती. परंतु इंद्र म्हणतोय सुवेदेती अहम न म्हणणे. चांगल्या प्रकारे मी परमात्म्याला जाणले असं मी बोलत नाही. नाहम म्हणणे सुवेदेती दभ्रमेवापि नूनम. या वेत्थ नतम वेत्थ. जो म्हणतोय का मी परमात्म्याला जाणला त्याला तो कळलाच नाही. जो म्हणतोय अजून थांग पत्ता लागला नाही हो त्याला काहीतरी कळलेलं आहे. यहा म्हणणे सुवेदेती नोन वेदेती वेदच.
जो म्हणतो यथार्थ रूपाने कळला त्याला कळलंच नाही, पण जो म्हणतो अजून ठाण पत्ता लागला नाही हो त्याला काहीतरी कळलेला आहे. इंद्राला विचारलं का रे तुला कळला, तर म्हणतो शक्यच नाही, तो भगवान होईल कसा, परमात्मा होईल कसा. हे अनित्य डोळा आहे, या डोळ्यावर दिसणारं प्रतिबिंब, तो मनुष्य मेला म्हणजे तो परमात्माही मेला, म्हणून तो परमात्मा होऊ शकत नाही बुबुळावर. त्याला जवळ घेतला म्हणला शाबास पठ्ठे, अरे नाही एवढं तर कळलं ना का हा नाही म्हणून, मग आहे ते सांगा ना. म्हणजे ते नंतर बघू. त्याला विचारले का रे तुला देव कळला, तर म्हटला हो कळला. आणि तिथून पुढे नास्तिकांचा संप्रदाय सुरू झाला, ज्याला चारवाक म्हणतात. चारवाक हेच प्रतिबिंब आहे, हाच परमात्मा आहे, हे शरीरच देव आहे, म्हणून भोजनते भक्ती जीवतोची देव. आपलं शरीर हाच भगवान, इसको खिलाओ पिलाओ बढ़िया चमचम गुलाब जामुन रसगुल्ले रबड़ी उड़ाते जाओ जिलेबी छानते जाओ, कहते इसको खिलाओ पिलाओ यही तो भगवान है, ये संतुष्ट हो जाएगा तो कामही बन जाएगा. म्हणून यांनी शरीरालाच देव मानला. तुम्ही बघा अनेकांचे घात करून जर समुद्र तटावर राहण्याचं दुर्भाग्य जर लाभलं तर बाकीच्या भाज्यांची गरज पडतच नाही. नाही समजलं? अनेक जीवांचे घात केले आणि आपलं भलं करण्याचा प्रयत्न केला. समुद्र तटावर राहणाऱ्या माणसाला भाज्या कमी लागतात, म्हणजे जमिनीवरच्या. अनेकांना शिरलं याचं कारण होतं इथून जी नास्तिकता पनपली आणि वाढली ती इथून पुढे ही चालतच आली. का याच्या भरण पोषणाकरता इतके प्रयत्न केले गेले का हाच जीव हाच देव आहे, याच्या पलीकडे परमात्मा याला सजवलं धजवलं काय काय केलं याच्याकरता कोणास ठाऊक. हा नास्तिकांचा संप्रदाय याला म्हणायचा. चालत आलेली पद्धत, यालाच सजवत धजवत बसले, परंतु कोणी आले ते याच्या पलीकडे त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. जो यथार्थ मुमुक्ष होता त्याला म्हणले बाळ शाबास, हा परमात्माला एवढं तर तुला कळलं ना रे का हा नाही हे शरीर परमात्मा होऊ शकत नाही का, अनित्यम असुखम लोकम म्हणून. हे अनित्य पडोनी जाईन कलेवर म्हणून परमात्म्याला मरण नाही, शरीर मेल्याशिवाय राहणार नाही, म्हणून हे शरीर म्हणजे देव नाही, हे त्याला समजावलं गेलं. जो आस्तिक होता त्याला समजावलं गेलं का हे शरीर म्हणजे परमात्मा नाही. काय म्हणजे परमात्मा आहे, तर याच्या पलीकडं आहे तो वेगळा आहे. चाले हे शरीर कोणाची सत्य, तो परमात्मा याच्याहून भिन्न आहे, या शरीराहून भिन्न आहे. आहे शरीरावर आहे परंतु शरीराहून भिन्न आहे, तो अलिप्त आहे, सर्वथैव अलिप्त आहे. कमळाच्या पंखुडीवर पाणी आहे परंतु ते त्या पंखुडीपासून वेगळं आहे का त्याच्यामध्ये आहे, त्याच्यावर थांबलेलं दिसतंय पण तिथलं ते नाही. मोठी मजा आहे. एखादा पाहुणा आपल्या सोयऱ्याच्या घरी थांबत असतो, बरोबर आहे ना, परंतु एक पाहुणा म्हणून थांबला का माझं घर म्हणून नाही थांबला, बरोबर आहे ना. जावई जावई म्हणून पाहुणा गेला, पाहुणा म्हणून थांबला काही तास आणि काही दिवस. अधिक जर थांबला तर झंझट आहे. म्हशी सोडायला लावतील ना त्याला, सांभाळा म्हशी एवढ्या पाणी बाजून आला, शहाण्या जावयाने थांबू नाही उगत, इज्जतीचा पंचनामा सर्व. त्या कमळाच्या पंखुडीवर पाकळीवर साचलेलं पाणी त्या पाकळी रूप नाही, ते पाकळीहून भिन्न आहे. आपला याच्या मोती बिंदू सारखं दिसतोय, ते मोत्यासारखं चमकते, तो बिंदू आहे मोत्यासारखा चमकतोय. तद्वतच आहे परमात्मा या शरीरामध्ये आहे परंतु लिप्त नाहीये. ही मोठी मजा आहे त्याची. तो आतमध्ये सामावला, आतमध्ये राहायला गेला परंतु शरीराबरोबर लिंपामान नाही झाला. ज्या मिनिटाला सामावला काही मिनिटांनी काही वर्षांनी त्याच्यापासून अलिप्त होईल, तिथे नाही राहणार तो, शक्यच नाही. आलेला आहे परोपकाराकरता. हे जीवा तुला जगायचंय माझ्या आधारानं जग, पण याला वाटतं मी माझ्या आधाराने जगतोय, मला कोणाचा आधार नाही म्हणून हा वेडा. नास्तिकाला ते वाटलं, नास्तिकाला वाटलं कशाचा देव आणि कशाचं काय. आस्तिकाला वाटलं का नाही नाही माझ्या परमात्म्यामुळं सर्व चाललेलं आहे, म्हणून तोच करता करविता तोच आहे. आणि म्हणून त्या याच्यामध्ये उपनिषदामध्ये एक मोठं मजेदार वाक्य आलं, हा परमात्मा आहे ना, मग मुमुक्षुने त्याची तार लावून धरली. एक प्रश्न उत्पन्न झाला, एयम प्रेते विचिकित्सा मनुष्य. मेल्यानंतर माणसामध्ये ही एक जी प्रवृत्ती आहे का मेल्यानंतर हा आत्मा जातो कुठे. एयम प्रेते विचिकित्सा मनुष्य. कोणी म्हणतो आत्मा आहे, कोणी म्हणतो नाही. वास्तविक तो जर आहे तर मेल्यानंतर कुठे जातो, म्हणून नचिकेतानं प्रश्न विचारले आपल्या गुरुजींना, त्या यमराजालाच विचारलं. पण प्रत्येक ज्या वेळेला आपल्या घरचा मनुष्य मरतो ना
त्यावेळेला प्रत्येक माणसाच्या आतमध्ये येतं काय, हे काय असेल, खरंच असेल का, हा कुठे गेला असेल का, मेला का, कुठे झाडावर बसला, कुठे गेला कोणास ठाऊक. त्यावेळेला माणसाच्या आतमध्ये जिज्ञासा निर्माण होतो, हा आत्मा आहे का, मेल्यानंतर हा कुठे जातो. मला वाटतं आपल्या डोक्यात हा विचार येत असेल की नाही कोणास ठाऊक. का वास्तविक आत्मा आहे का, आहे तर तो कुठे आहे, बरं तो जातो तर कुठे जातो, का तो मरतो तर कसा मरतो, त्याला मारणारा कोणी आहे का, आदी आदी विचित्र प्रश्न आहेत. त्या नचिकेताने नेमका प्रश्न केला का, सांगा मेल्यानंतर हा कुठे जातो म्हणून. मला वाटतं प्रश्न छेडल्यानंतर आपल्या डोक्यात आला असेल का प्रश्न बरोबर आहे, आता उत्तर काय होते त्याचं कोणास ठाऊक. का हा कुठे जातो, वास्तविक मरत नाही एवढं निर्विवाद आहे. मरताना शरीर मरतो का आत्मा मरतो, जरा बोला बरं का. शरीर मरतं कशावरून, पोचवावं लागतं, 3 चिमट्या राख याची करावी लागते, याच्यावरून कळलं का शरीर मेलं. हा मेला, मेला, हा मरून गेला, हा मेला म्हणजे याचं शरीर मेलं का हा मेला, शरीर मेलं, हा मरतच नाही. आणि जो मरतो तो हा होईल कसा, शक्यच नाही बरं का. इदम सामान्य रूपानं अस्तित्व जो धर्म आहे तो जातच नाही. हा आहे अनेक प्रमाणाने आणि युक्तीने मी बोलत आलोय परमात्म्याच्या अस्तित्वाविषयी बरं का. श्रुती म्हणते आहे, स्मृती आणि श्रुतीची एक वाक्यता आहे, न हान्यते हान्यमाने शरीरे, शरीरे हान्यमाने सती आयम आत्मा न हंती न हान्यते. हा आत्मा मारलाही जात नाही आणि मरतही नाही, शरीर मरतय. अजहा नित्य हा अयम शाश्वता अयम पुराण. अजय नित्य शाश्वत आहे आणि पुराण आहे, याप्रमाणे हा आत्मा अखंड आहे, हा मरतच नाही. श्रुती बोलली, पुराणांचंही तेच म्हणणं आहे का आत्मा मरत नाही म्हणून. कशावरून मरत नाही दृष्टांत सांगू का युक्तीने. आत्मा मरत नाही ना की युक्तिवाद सांगतो आहे का. अरे जीवात्मा मरत नाही लवकर, तो ब्रह्मज्ञाना वाचून मरत नाही, परमात्म्याचा तर मरणाचा प्रश्नच नाही. जीव दशा मरत असते, जीवही मरत नाही. अनेक वेळेला मी दृष्टांत सांगून आलेलो आहे. एका वेळेला भगवान शंकरांना निमंत्रण न देताना दक्ष प्रजापतीने एका यज्ञाचं आयोजन केलं आणि जायला काही जमलं नाही. त्या पार्वतीने विचारलं सतीने, भगवान शंकरांना का बापाच्या घरी उत्सव आहे, मी जाऊ का. भगवान शंकर म्हटले नको जाऊ. तिने ऐकलंच नाही, म्हटले वडिलांच्या घरी एवढा उत्सव तुम्ही नाही म्हणता. म्हटले मग जा. येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने चाल हित केले. मालकाचं बोलणं ऐकलं नाही आणि वडिलांच्या घरी गेली. तिथं मोठ्या यज्ञाचं आयोजन होतं थाटामध्ये बरं का. आणि त्या यज्ञामध्ये गेल्याबरोबर हिला कोणी हिंग लावून विचारलं नाही. आपल्या मायेची परिस्थिती पहिली पाहत जावी आणि नंतर हौस करावी जाण्याची, नाही का. का तिथं कशी काय वागणूक मिळेल, जायचं कशाला ठोकरा खायला, तुमची बाजू मांडतो बरं का. ऐकलंच नाही, गेली. तिथे कोणी विचारलं तर नाही, आणखी भगवान शंकराला शिव्या दिल्या. नालायक है, बदमाश है, कितना आकड़े पार्टी का मेंबर है, का उसको निमंत्रण की जरूरत की, वैसा नहीं आया, कहते उसको कोई भाग नहीं देना यज्ञ का, हटाओ. दक्ष प्रजापतीने शिव्या दिल्या. कोणाला, जावयाला शिव्या देऊ नयेत. दिल्या शिव्या याने. आपलं तिथं नांदायचं, कुठं शिव्या देऊन आपलं कटू खाता फालते. यानं भरपूर शिव्या दिल्याबरोबर भगवान शंकराला कळलं आणि तिलाही सहन नाही झालं. खानदानी लेकरू, पण ते बाप असला म्हणून काय झालं, माझ्या आणि मालकाला शिव्या. चिडली ती. कोण, बरोबर आहे ना. मी नेहमी सांगत असतो, बाईनं मालकाचा पक्ष घ्यावा का माहेरचा. आता तुम्ही साफ बोलाल हो, कारण पक्ष तुमचा मजबूत व्हायचा आहे. कोणाचा पक्ष घ्यावा, मालकाचा पक्ष घ्यावा. बापाचा पक्ष घेऊन काय कामाचा, कुठे झंझट आहे सर्व. तिनं मालकाचा पक्ष घेतला म्हणजे माझ्या मालकाला शिव्या देणारा त्याचा पिंडही नको मला, हा हे शरीरच नको. आपलं त्या मिनिटाला तिनं शरीर दग्ध केलं. कोणी, त्या पार्वती. सुटलं शरीर, चाल तुझं पिंडच नको. बाबा एवढ्या दरिद्री रे तू, माझ्या मालकाला भगवान शंकराने शिव्या दिल्या, तुझं दिलेलं शरीरही मला नको, मी पुन्हा दुसरं शरीर धारण करतो. आहुती दिली त्या शरीराची. पिवळी साडी नेसून उत्तराभिमुख बसली
योग अग्नीला पेटवलं आणि त्या मिनिटाला कुंड तयार केलं का तुझ्या कुंडामध्ये आज माझी आहुती आहे. ते शरीर जाळून टाकलं. भगवान शंकराला कळल्याबरोबर आपली सर्व त्यांची पलटण तयारच असते. पाठवलीच पलटण. ज्याचा थोड्याशा आसडल्याबरोबर वीरभद्राला जन्म मिळाला. त्यानं त्रिशूळ घेतला आणि त्या नगरीवरच आक्रमण केलं. त्याने कणखलला जर कधी गेले ना तर तिथेच यज्ञ केला होता बरं का. अजून आहे ते मंदिर तिथे. ती स्मारक भूमी आहे हरिद्वार. तो वीरभद्रानं खबर घेतली. त्याचं छेदच त्याचा केला. मेरे भगवान को गाली गलौज करने वाला न रहेगा बास न बजेगी बांसुरी, न तो 9 मन तेल होगा और न तो राधा नाचेगी. ए दक्ष प्रजापति न तो तू रहेगा और मेरे भगवान को न गालियां मिलेगी. चल हट दुनिया से. घमेंड करणाऱ्या माणसांची अशीच रौंदळी होत असते हो. जग सोडावं लागलं. दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद केला. परंतु त्याच्या परिवारवाल्यांनी ज्या वेळेला अनुनय प्रार्थना विनय ज्यावेळेला करुणा भाकली त्यावेळे मेरे भगवान के शंकर के मंदिर का जो टेहली दरवाजा बनेगा, जो उंबरठा बनेल, तिथे याची ही खोपडी लावली जाईल. दुसरं काही नाही. याला येडक्याचं डोकं लावलं आणि ब्या ब्या करत याला आता कोणाला शिर्या देता येणार नाही असाच गाडून ठेवला त्याला. कोणाला? त्या दक्ष प्रजापती. भगवान शंकराला ज्या वेळेला कळलं का ही जळून मिली, तिचं मुंड उचललं होतं आणि आपल्या पहिल्या जुन्या माळेमध्ये त्याला पेरलं. कोणाला? त्या मुंडाला. ते पार्वतीचं मुंड खोपडीवरची जळाली. ते हाड गळ्यामध्ये वागवलं होतं आणि अनेक हाडं वागवली होती गळ्यामध्ये. मोठी मजा आहे. ज्या वेळेला पुन्हा तिनं 12 वर्ष काय 1000 वर्ष तपस्या केली हिमालयामध्ये दुसरं शरीर धारण करून. ते अनेकदा सांगून आलो का नारद जी आले आणि तिला विचारतात हे पार्वती क्या कर रही है. तो ते कुछ तो नहीं भगवान शंकर के साथ पुनः शादी करनी है इसलिए यार रखड रही हूं और कुछ. भगवान शंकराबरोबर मला लग्न करायचे म्हणून तपस्याला बसलेले. तपस्या आटोपली होती तिची आणि नारद बाबा हजर झाले होते. म्हणजे तुला पार्वती तुला सांगू का, ज्याला काही नाही, घर ना दार, वाऱ्यावर बिढार, ना दुकान है ना मकान है ना कुछ है, ना कपड़ा ना झपड़ा ना टेरीलिंग ना टेरी काट ना मांजर पाट, कुछ तो है ही नहीं उसके पास. ज्याला घर ना दार, एकटा जीव, त्याचं नावच आहे सदाशिव. कशा करते त्याच्याबरोबर लग्न करते? आहे का तुका फल्लक नंगा नारायण काय करेल त्याच्याबरोबर लग्न करून? त्याला रे बाबा साधू म्हणून तुला सोडते बरं, नाही तर जाऊ दिला नसता, असा चित्त मारला असता तुला. चल सरक मनसा चिंतितम कार्यम. मनानं निश्चय केला भगवान शंकराबरोबर लग्न करणार आहे. वाणीनं बोलून गेले करणार आहे. एकच बाकी राहिले का आता शुभमंगल. नारदा सरक रे उभी राहिली आणि चालायला लागल्याबरोबर एका ब्रह्मचार्याच्या वेशामध्ये भगवान शंकर समोर उभे होते. पुण्य फळले बहुता दिवस. जवळ गेल्याबरोबर नमस्कार केला. म्हणजे मालक गाठभेट झालीच बरं का. मरून मरून किती वेळेला जन्माला यावं परंतु तुम्हा पुरुषाच्या जातीला दया नाही. रखडून रखडून किती करावं परंतु किती काम धंदा केला तरी तुम्हाला दया मायाच नाही. बरोबर आहे ना? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे अजित. भगवान शंकर हसले आणि आपल्या त्या रुंद माळा ज्या होत्या त्याला हात लावला. त्याने म्हणले हे बघ, बोलू नको, मला अधिक बोलता येत नाही पण हे दाखवता येते काय. त्या मुंडांची माळा जेवढ्या वेळेला तू मिली तुझं स्मारक म्हणून तसंच गळ्यामध्ये वागवलेले. अजून तेवढ्या खोपड्या माझ्या गळ्यामध्ये सामावलेल्या. हे माझं तुझ्यापेक्षा अधिक प्रेम आहे. तू मरून पुन्हा आली परंतु मेलेल्याला सांभाळणं सामान्य काम आहे. अरे दुनिया वाले कहते शेर सलामत तो पगड़ी 50, लेकिन हमने तो वही पुरानी पगड़ी संभाल के रखी है. लोक म्हणतात का घेणे एखादं पागोट तर दुसरी बत्ती बनवू, त्याच्यामध्ये काय आहे. परंतु हे जुनं पागोट मी सांभाळू नये. बघ एवढं माझं प्रेम आहे. ते म्हणले याच्यावर हा नमुना मला प्रेमाचा दाखवू नका मला तुम्ही. मी कधी कधी विनोदानं सांगत असतो बरं का. बायांचा एक जुना दागिना आहे. त्याच्यामध्ये बाजूने 8-10 पुतळे असतात, मध्यंतरी एक पान असतं. त्याचं नावही तुम्हाला माहित असेल. काय म्हणतात त्याला? गाठलं. अनेक वेळेला मेले पण या जन्मात का होईना तुम्हाला परत गाठलं. तेव्हापासून त्या दागिन्याचं नाव पडलंय का गाठलं. याही जन्मामध्ये गाठवलंच. जाऊ दिलं नाही, कुठे जाऊ दिलं नाही. याही जन्मामध्ये गाठलं म्हणून ते एकच पान त्या पुतळ्या. त्या पुतळ्या वेळ काही ग्रामाच्या ते काही तोळ्यांच. कोण? ते पान काही तोळ्यांच आणि बाकीची आवती भोवती
तुझ्या एकट्याची मग आमची सर्वांची मिळून किंमत नाही रे. बरोबर आहे. पानाची किंमत जास्त का पुतळ्यांची? पुतळ्या बरेच आहेत, परंतु पान एकच आहे. त्या पुरुषांची अवलाद आहे अशी खराब. यानं तिथून घेतलं का पान एकटा असलं तरी चालेल, पण पुतळ्या बऱ्याच पाहिजेत. नाही कळलं? इथे गुह्यतमं शास्त्रम निदमुक्तम मया नज. यही जन्मामरे अगर है सच्ची लगन तो बदल जाती है तस्वीरें, अगर हो उसकी कृपा तो कट जाती है जंजीरें. जर मनुष्यानं लावून केलं तर कोणती वस्तू अशी का ती त्याच्या पदरामध्ये पडणार नाही. तिनं याही जन्मामध्ये भगवान शंकराला प्राप्त केलं होतं आणि थाटामध्ये लग्न झालं. परंतु करता काय हो? संयोगा विप्रयोगांता. ज्यांचे ज्यांचे संयोग ठरले त्यांचे त्यांचे वियोगही ठरलेलेच आहे. जे एकत्र आले ते कधी ना कधी विभक्त होणार. बरोबर आहे ना? जे पंढरपूरला आले त्यांच्या यष्ट्यांची तोंड मुंबई पुण्याकडे आणि सातारा सांगलीकडे लागून तयारच आहेत. संयोग हा विप्रयोगांता. ज्यांचे पंढरीत संयोग झाले त्यांचे वियोग कधी ना कधी ठरलेले आहेत. ज्यांचे घरून वियोग झाले पंढरपूरला येण्याकरता त्यांचे पुन्हा संयोग होणार आहे. ज्यांचे देवाबरोबर संयोग झाले त्यांचे वियोग होणार. परंतु एक एका साधनेने ज्यानं संयोग केला त्याचा वियोगच होणार नाही, शक्यच नाही. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, ते होयची ना माघारी परती जैसी. मिठाची बनवलेली हातीन पाण्यावर नेली, गंगेच्या समुद्राच्या पाण्यावर पाणी पाजलं आणि तिला परत आणली, शक्यच नाही हो. वापस येणं शक्य नाही. कशाची? तद्वतच आहे. अंतःकरण परमात्म्याला दिलं, साधना केली, परमात्म्याकडे त्याला पाठवलं आणि ते परत माघारी घेत नाही. आता ते परत येतच नाही. बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. हे भगवान, साधना करून करून तुझ्या सारखं साध्य पदरामध्ये पाडून घेतलं रे. आता राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. या राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. तिला आता भीक मागायची गरज नाही. ती आनंदाच्या चक्रवर्ती सम्राटाची राणी. आता कोण? ती सती पार्वती. কিন্তু माझं काम झालंय. मला याच्या पलीकडे जगामध्ये दुसरं प्राप्तव्य राहिलं नाही. आणि हा साधनेचा परिपाक म्हणजे तिच्या पदरामध्ये ते फळ होतं भगवान शंकरासारखं. शबरीच्या पदरामध्ये राम होते, सीतेच्या पदरामध्ये राम होते, पार्वतीच्या पदरामध्ये शंकर होते, त्या ध्रुव बालकाच्या पदरामध्ये भगवानच होते. पुढे साधनेचा परिपाक आहे. पण सांगू का आपल्याला, एखाद्या वेळेला लोक परलोकही मिळेल, परंतु आत्मलोक प्राप्ती करता याच्याही पलीकडच्या त्यागाची गरज आहे बरं का. आणि तो त्याग जर कोणाजवळ सापडेल, कोणाजवळ सापडेल, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. मी अनेक वेळेला सांगत असतो बरं का, या ज्ञानाची आणि या साध्याची प्रत्येकाला गरज आहे. ब्रह्मज्ञानाची आपल्याला गरज नाही का गरज आहे हे कळलं नाही. गरज आहे हे कळलं नाही. प्रत्येकाला गरज आहे. कशावरून गरज आहे? मनुष्याला सुखाची कामना आहे आणि ते ब्रह्मज्ञाना वाचून मिळणं शक्य नाही. हे तर्क आहे त्याच्याकरता. नाही ज्ञानेन सदृशम. त्याला गरज आहे. मी कित्येक वेळेला अनेक खोट्या सांगत असतो बरं का. जगामध्ये काही वस्तूंची गरज आहे पण प्राप्ती नाही. जगामध्ये काही वस्तूंची प्राप्ती आहे पण गरज नाही. काही वस्तूंची गरजही आहे आणि प्राप्ती पण आहे. काही वस्तूंची गरजही नाही आणि प्राप्ती नाही. किती खोट्या झाल्या? 4. काही वस्तूंची प्राप्ती आहे पण गरज नाही. काही वस्तूंची गरज आहे पण प्राप्ती नाही. काही वस्तूंची गरजही नाही आणि प्राप्ती नाही. काही वस्तूंची गरजही आहे आणि प्राप्ती आहे. चौथ्याला पहिला म्हणू आता आपण. काही वस्तूंची गरज आहे आणि प्राप्ती आहे. अन्न, आजचा एकादशीचा फराळ, अन्नाची गरज आहे की नाही? आहे. आणि प्राप्ती पण आहे. प्रत्येकानं बांधून आणलेलं आहे आपलं. पीठ पोडगी काय असेल, शिरा सामग्री, गरजही आहे आणि प्राप्ती पण आहे. कपडे उपडे सर्वांनी बांधून आणले. कपड्याची गरजही आहे आणि प्राप्ती पण आहे. काय प्रसादाची गरजही आहे आणि प्राप्ती पण आहे. काही ग्रंथांची गरजही आहे आणि बाजारात मिळतात पण. गरजही आहे आणि प्राप्ती. कपड्याची, दागिन्याची गरजही आहे आणि प्राप्ती पण आहे. दुसरा वर्ग आहे
गरज आहे त्याला पण प्राप्ती नाही. एखाद्या गरीब बाईला वाटतं खूप दागिने घालावेत पण प्राप्तीच नाही. बरोबर आहे ना? त्याची गरज आहे पण प्राप्ती नाही. एखाद्या भिकाऱ्याला वाटतं खूप खावं पण खायला काहीच नाही. गरज आहे पण प्राप्ती नाही. एखाद्याला प्राप्ती आहे पण गरजच नाही. डॉक्टरने सांगितलं तुम्ही खाऊ नका मिठाई नाही तर मरून जाल. त्याला प्राप्ती आहे, त्याला गरज आहे परंतु मना आहे. काही वस्तू त्याला सांगितल्यात का तू घेत जा, काही सांगितलं घेत नको जाऊ, मरून जाशील. बरं शेडजी जर गोड खाल्लं तर पहा बरं चौघांची गाठभेट होईल. सांभाळून, डायबिटीस आहे तुम्हाला, खायचंच नाही. आता त्याला गरज नाही पण प्राप्ती भरपूर आहे. शेडजीच्या चारी बाजूला मिठाई पडलेल्या पण शिवायची भीती, त्याला शिवायचं नाही. कशाला? त्या मिठाईला हात लावायचा ना अजिबात. मोठं झंझट आहे सर्व. एकाची प्राप्ती आहे पण आता शरीराला गरज नाही राहिली, त्याची काय करावं? मनाला गरज वाटत असेल एखाद्या वेळेला. काहींची गरज आहे, काहींची प्राप्ती आहे. जेवणाची गरज आहे आणि प्राप्ती आहे. अन्नाची प्राप्ती आहे पण गरज नाही. कुठली मजा आहे सर्व. आणखी सांगू, डायझोन प्राप्त आहे पण गरज आहे का याच्यातल्या कोणाला? कुठेही दुकानामध्ये मिळेल. हो, डायझोन प्राप्त आहे की नाही? प्राप्त आहे पण गरज आहे का? पुरुष नाही म्हणतील. एखाद्या वेळेला काय सांगावं, एखादी महाराणी मिळाली वैतागली तर म्हणायलाही गरज आहे पण गरजेवाली इथे नाही येणार. पुष्कळ रेल्वे गाड्यांची व्यवस्था आहे. डायझोनची गरज आहे का? डायझोनची गरज नाही पण प्राप्त आहे. जगामध्ये अशा काही वस्तू आहेत का ज्यांची गरज नाही पण प्राप्ती आहे. काही प्राप्त आहेत पण गरज नाही. सर्प, विंचू प्राप्त आहे, डायझोन प्राप्त आहे पण गरज आहे का? बरोबर आहे ना? एखाद्या भांडकुदळ बाईची कोणाला गरज आहे का? तिचा मालक सोडून द्या, काय करील बिचारा? आणली दुकानातून वस्तू तर वापस करता येते, ही बदलण्याजोगी वस्तूही नाही. करता काय त्याला? आहे प्राप्ती आहे पण गरज नाही. परंतु आता काय, पदरी पडलं झोड आणि आता करून घ्या दुसरं काय उपाय आहे त्याला? एक प्राप्ती आहे पण गरज नाही. आता कधी अनेक वेळेला मी तर्क सांगत असतो बरं का, घरवाली गरजेची असावी का आवडीची असावी? जरा बोला बरं का. घरवाली आवडावी का केवळ गरजच असावी? आवडावी. हो, म्हणजे मजा येते, जरा जरा बरं वाटतं. अन्नही गोड नसलं मीठ तरी चालतं. आणि जर आवडीची जर नसेल तर असलं मीठ तरी ते तसंच वाटतं, फालतू लागतं ते सर्व. कुठे मजा आहे बरं का, की वस्तू आवडावी आणि नंतर गरजेचा नंबर लागावा. आवडी आहे. परमात्मा साधूला आवडतो, तुम्हा आम्हाला आवडतच नाही. ज्ञानोबारांनी काय गोड वाक्य वापरले म्हणतात, जयांची आवडी केली मजसी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी ते गेली कुळे. ज्यांच्या आवडीनं माझ्या बरोबरच काय केलं, संधान साधलं म्हणतात. माझ्या वाचून ज्यांची आवडी दुसरीकडे गेलीच नाही. कोण आवडला? तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो परमात्माच आवडला. एखाद्या वेळेला काही वस्तूंची गरज नसते बरं. एखाद्या वस्तूची प्राप्ती आहे तर गरज नाही. एखादा चांगला साधू पुन्हा पुन्हा भेटावा वाटतो पण प्राप्ती नाही. गरज आहे पण प्राप्ती नाही. एखादं नालायक वाटतं का भेटू नये पण हजर. कोणाला वाटतं का संध्याकाळी दारुड्या भेटावा आणि 4 नामं ऐकायला मिळावी? वाटतं काय? पण त्यांना फार उत, ते कुठे गेले तर हजरच. साधू भेटावा वाटतं, तो भेटतच नाही. ज्याची गरज आहे पण प्राप्ती नाही. एकाची प्राप्ती आहे तर गरज नाही. बरोबर आहे ना? एखाद्या माणसाला वाटतं देवा लोकांना ऑपरेशन करावी लागली, मला एकही पोरग नाही रे. गरज आहे पण प्राप्ती नाही. राजा दशरथाला गरज होती पण एकही पोरग नाही. गरज आहे तर प्राप्ती नाही. एखाद्याला प्राप्ती फार तर गरज नाही. आम्ही लोक दृष्टांत सांगत असतो बरं का, एका माणसाने बरीच पोरं झाली त्याला, प्रति वर्षाला पोरग, कंटाळून गेला बिचारा. घरवाली कंटाळी, गरिबी परिस्थिती. एक दिवस तिला विचारलं, म्हणजे 4 आम्हाला तीर्थयात्री चालेल, मी जाऊ का? म्हणजे बरं झालं तुमच्या डोक्यात आलं, तुम्ही जा. पुढे पुढे हा संसार, हा गेला यात्रेला. 2-3 वर्षांनी परत आला. म्हणजे बरं झाला आता हा पोरवाडा पोटपर्यंत सांभाळायचा. तिने सहर्ष स्वीकृती दिली होती का तुम्ही जा म्हणून. हा गेला तीर्थयात्रेला. 2-3 वर्षाने आल्यानंतर पुन्हा प्रपंच. पुन्हा ज्या वेळेला पोरग झाले, एका वेळेला 2, मागची पुढची कसर निघून गेली. गरज नव्हती पण प्राप्ती दांडगी. काय करतात? गरज नाही पण प्राप्ती आहे. सांगू का आपणाला, जगातल्या वस्तूंमध्ये कुठे गरज आहे तर कुठे प्राप्ती आहे. कुठे प्राप्ती आहे पण गरज नाही. कुठे गरज आहे पण प्राप्ती नाही. कुठे गरजही आहे आणि प्राप्ती आहे. परंतु आपल्याला सांगू का, परमात्म्याची गरज आहे पण प्राप्ती नाही. हो,
अज्ञानामुळे प्राप्ती नाही बरं का, ज्ञानाला नित्य प्राप्त येतो. परमात्म्याची गरज नाही असा जीव नाही मिळायचा. प्रत्येकाला गरज आहे, परंतु तो अप्राप्तसा झालेला आहे. तो प्राप्त होईल कोणाला? कुठे मजा आहे बरं का. परमात्म्याची प्रत्येकाला गरज आहे. मी अगोदर बोलून गेलो, परमात्म्याची गरज नाही का गरज आहे हे कळलं नाही. गरज आहे हे कळलं नाही. प्रत्येकाला त्याची गरज आहे आणि तो प्राप्तही आहे, परंतु अप्राप्तसा झाल्यामुळे आता ते ओळखी करता परमार्थ करायचा. ज्यानं ओळखलं ती साधनेचा परिपाक करून करून ओळखलं. जो गरजेचा विषय तो परमात्मा आहे, आवडीचा विषय तो परमात्मा असावा. गरजही आहे आणि आवडी आहे. परमात्म्याची गरजही आहे आणि आवडी पण आहे. मोठी मजा बरं का. व्यवहारामध्ये काही वस्तूंची गरजही आहे आणि आवडी आहे, परंतु धोका देणाऱ्या वस्तू आहे. कशावरून? ज्याची आवडी आहे त्या धोका देणाऱ्या वस्तू व्यवहारातल्या कशावरून? एक वाक्य सांगतो म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. श्रुतीचं गोड वाक्य आहे, प्रियम त्वाम रोचती. हे जीवा जेवढ्या प्रिय वस्तू आहेत त्या तुला रडवल्याशिवाय राहणार नाही. प्रिय वस्तू रडवतात की नाही? दारुड्याला दारू बरी वाटते का वाईट वाटते? प्रिय वाटते का अप्रिय वाटते? प्रिय वाटते. रडवते का कायम हसवते? जरा बोलत चला राहू.